हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या भूमिपूजन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे कोळसा आणि खाण मंत्री आदरणीय जी किशन रेड्डी जी, ग्रेटा एनर्जीचे चेअरमन नितेश चौधरी जी, एमडी अनूप गोयल जी, न्यूएरा क्लिनटेकचे मधुसूदन अग्रवाल जी, बाळासाहेब दराडे जी, आपले पालकमंत्री अशोक उईके जी, आशिष जयस्वाल जी, प्रतिभाताई धानोरकर, किशोरजी जोरगेवार, देवरावजी भोंगळे, करणजी देवतळे, अजयजी संचेती, श्री साईराम, कोल इंडियाचे चेअरमन श्री सनोज कुमार झा, श्री दीपेंद्र कुशवाहा, श्री डॉक्टर पी अनबलगम, हंसराज भैया अहिर, पी वेलरुसू, श्री विनय गौड़ा, श्री पुलकित सिंह, श्री एम सुदर्शन, कौस्तुभ धवसे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भारताच्या इतिहासातील अतिशय आगळ्या वेगळ्या अशा प्रकारचा उद्योगाचं भूमिपूजन करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो। आपल्याला कल्पना आहे की आपला विदर्भाचा सगळा भाग खनिज संपदेने खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरलेला आहे आणि गेले अनेक वर्ष आपण WCL असेल किंवा तत्सम व्यवस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी कोळशाचं खनन करतो, मायनिंग करतो, इंडस्ट्रीला कोळसा देतो, वीज निर्मिती करता कोळसा देतो आणि त्या माध्यमातून एक मोठी इकोसिस्टीम आपल्याकडे तयार झाली आहे। पण आज आपल्याला कल्पना आहे की जगासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न वातावरणातल्या बदलाचा प्रश्न आहे। आपण शेतकरी देखील नेहमीच अनुभवतो की एखाद्या वर्षी अवर्षण होतं, एखाद्या वर्षी अतिवृष्टी होते, कधी कापणीला आलेला धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, अति पावसामुळे झोपतं। अशा अनेक प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि याचं मुख्य कारण प्रदूषण आणि वातावरणातला बदल आहे। आणि म्हणून आजच्या जमान्यामध्ये आपल्या रिसोर्सेसचा उपयोग, आपल्या खनिज संपत्तीचा उपयोग हा प्रदूषण मुक्त पद्धतीने आपल्याला कसा करता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे। आणि मी भारत सरकारचं आणि विशेषतः आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आपले मंत्री जी किशन रेड्डी जी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी जगातल्या ज्या बेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत, जगातलं जे उत्तम तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामुळे आमच्या खनिज संपदेचा उपयोग प्रदूषण रहित, कुठलंही प्रदूषण न करता आपल्याला कसं करता येईल अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीजला मोठ्या प्रमाणात पुढाकार दिला, त्याच्याकरता इन्सेंटिव्ह दिला, निधी दिला आणि त्यातनं 7 प्रकल्प कोल गॅसिफिकेशनचे, पूर्वी आपण कोळसा काढायचो आणि कोळसा जाळायचो, आता कोळसा जाळायचा नाही आहे, त्या कोळशाचा गॅसमध्ये रूपांतरण करायचं आहे। आणि त्यामुळे हे जी काही आपल्याकडे कोळशाचं प्रदूषण आहे, हे प्रदूषण पूर्णपणे आपण त्या ठिकाणी संपवणार आहोत। आणि अशा पद्धतीनं कोल गॅसिफिकेशनचे 7 प्रकल्प देशामध्ये मंजूर झाले। महाराष्ट्राला
याची पूर्वकल्पना असल्यामुळे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्यांनी या संदर्भात आपली पॉलिसी तयार केली, इन्व्हेस्टरशी चर्चा केली, इन्व्हेस्टर्सला काय पाहिजे, गुंतवणुकीकरता काय आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा केली. आणि म्हणून देशातल्या पहिल्या 7 प्रोजेक्ट पैकी 4 प्रोजेक्ट महाराष्ट्रात, तेही विदर्भात, आणि त्यातले मॅक्झिमम आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज आम्ही इथे येण्यापूर्वी न्यू एरा क्लीनटेक यांचं भूमिपूजन केलं. त्यांचं कोल गॅसिफिकेशन आणि त्या माध्यमातून केमिकल्स किंवा इतर डिरायव्हेटिव्ह ते तयार करणार आहेत. अगदी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला शेती करता लागणारा युरिया हा आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो आणि लाखो कोटी रुपये आपल्याला त्याच्या पोटी द्यावे लागतात. तो युरिया देखील या ठिकाणी न्यू एरा क्लीनटेक मध्ये ते तयार करू शकणार आहेत. इतर वेगवेगळे केमिकल्स तयार करू शकणार आहेत, गॅसेस तयार करू शकणार आहेत. आताच जसं दराडेंनी सांगितलं की LPG ला रिप्लेस करता येईल, आपल्या घरी आपण जे सिलेंडर वापरतो अशा प्रकारचा रिप्लेसमेंट गॅस देखील त्या ठिकाणी ते तयार करू शकतील. अशा पद्धतीनं आपल्या कोळशाचा उपयोग करून प्रदूषण रहित देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठी भर या कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत आपल्याला माहिती आहे की ग्रेटा एनर्जी ज्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण बसलो आहोत, यांनी देखील या ठिकाणी कोल गॅसिफिकेशनच्या माध्यमातून ग्रीन स्टील बनवण्याचा निर्णय घेतलाय. मी त्यांचं याकरता मनापासून अभिनंदन करतो. पहिले तर आपण निर्णय केला की आपल्या गडचिरोलीला आपल्याला स्टील हब ऑफ इंडिया बनवायचं आहे. आणि गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया हे जे आपले जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला स्टीलचं मॅन्युफॅक्चरिंग करून लाखो लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक आता या ठिकाणी आलेली आहे. आणि जवळपास 1 लाख पेक्षा जास्त आमच्या लोकांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीनं याची सुरुवात झालेली आहे. आज गडचिरोली सारख्या आपल्या मागास जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं. आज आमची तिथली मुलं त्या ठिकाणची आदिवासी समाजाची, दलित समाजाची, ओबीसी समाजाची ट्रेनिंग घेत आहेत. चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळत आहेत. एवढंच नाही तर आपल्या गोंडवाना विद्यापीठाला कर्टिन विद्यापीठासोबत, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठासोबत त्याचा जॉईंट अशा प्रकारचा प्रोग्राम आपण सुरू केला. आणि आपली मुलं आता मायनिंग इंजिनिअरिंग करता ऑस्ट्रेलियामध्ये शिकून राहिलेली आहेत. आणि तिथनं आल्यानंतर बेस्ट माइन इंजिनियर्स हे आपल्याकडे असणार आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं स्टीलच्या क्षेत्रामध्ये जिथे सर्वाधिक रोजगार तयार होतो अशा क्षेत्रात आपण पदार्पण केलं. पण या क्षेत्रातलं फ्युचर काय आहे, या क्षेत्रातलं भविष्य काय आहे? या क्षेत्रातलं भविष्य ग्रीन स्टील. कुठलंही प्रदूषण न करता तयार होणारं स्टील हे फ्युचर आहे. आणि ते फ्युचर कुठे आहे? ते फ्युचर या ग्रेटा एनर्जीच्या प्रोजेक्टमध्ये या ठिकाणी आपल्या भद्रावतीमध्ये आहे. इथे आपल्याला कोल गॅसिफिकेशनच्या माध्यमातून स्टीलचं उत्पादन करण्यात येणार आहे. त्यामुळे खरं तर हे जेवढं स्टील इथे बनेल, या सगळ्या स्टीलला 100% एक्सपोर्ट मार्केट आहे. यातलं एकूण सगळं स्टील हे परदेशात जाऊ शकेल. याचं कारण जगाने आता जास्तीत जास्त ग्रीन स्टील स्वीकारलाय. आणि जगातले अनेक प्रगत देश असे आहेत की जे केवळ ग्रीन स्टील वापरतात, प्रदूषण न करणारं पद्धतीनं तयार झालेलं स्टील हे वापरतात. त्यामुळे
मला असं वाटतं की एक अत्यंत मोठा एक्सपोर्ट ओरिएंटेड अशा प्रकारचा उद्योग हा या ठिकाणी या माध्यमातून आलेला आहे. आणि जवळपास आपण जर विचार केला तर या दोन कंपनी मिळून 10,000 लोकांना रोजगार या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीची याची रचना करण्यात आली आहे. मी या निमित्ताने न्यू एराला आणि ग्रेटाला दोघांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी आता आपलं काम सुरू होत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीची मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं तर बोलवली ते तर चांगलंच आहे, त्यांना तर आपल्याला द्यावंच लागणार आहे. पण जे आमचे ब्ल्यू कॉलर जॉब आहेत अशा जॉब करता, टेक्निकल जॉब करता आजपासूनच आमचे जे आसपासचे गावं आहेत, आमचा जो चंद्रपूर जिल्हा आहे, या जिल्ह्यातल्या मुलांची निवड करून त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांनाच इथे नोकरी देणं हे मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तुम्ही निश्चितपणे उत्तम काम करतात, राष्ट्रकार्य करतात, पण राष्ट्रकार्य अपूर्ण राहील जर या ठिकाणी 70, 80, 90% लोक हे जर लोकल नसले तर हे राष्ट्रकार्य होणार नाही. त्यामुळे राष्ट्रकार्य पूर्ण करण्याकरता आपण पहिल्यांदा हा प्रयत्न करा, या भागातल्या मुलांना ट्रेनिंग द्या. त्याकरता तुम्हाला जर काही ITI सोबत किंवा वेगवेगळ्या आपल्या कॉलेजेस सोबत टायअप करायचा असेल, आम्ही तो टायअप तुम्हाला करून देऊ. त्या संदर्भात काही अजून इन्सेंटिव्ह तुम्हाला हवे असतील ते इन्सेंटिव्ह आम्ही देऊ. पण ही जी इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमचा फायदा आपल्या लोकल मुलांना झाला पाहिजे. या संदर्भात मी जेव्हा उद्घाटनाला येईल, आता अनुपजींनी मला सांगितलंय की पहिला टप्पा 1.5 वर्षात 2 वर्षात तुम्ही करणार आहे. त्यामुळे जेव्हा उद्घाटनाला येईल त्यावेळेस सगळ्या कामगारांना उभं करून कुठनं आले हे विचारेन. त्यावेळेस मला लोकल कामगार हे त्या ठिकाणी 80% तरी दिसले पाहिजेत. ही जबाबदारी तुमची आहे. दुसरा एक शब्द मी तुम्हाला देतो आमच्या सगळ्यांच्या वतीनं, जेवढे लोकप्रतिनिधी बसले आहेत, तुम्ही फेअर अशा पद्धतीनं काम करा. कोणी तुम्हाला त्रास देणार नाही, कोणाला तुम्हाला त्रास देऊ देणार नाही. आणि कोणी लोकल नेता एखादा छुडभैया तुम्हाला त्रास देत असेल तर मला सांगा, मी आजच SP ला सांगतो, उचलून आपण बंद करून टाकू. त्यामुळे आम्ही तुमचं लक्ष ठेवू, पण तुम्ही आमच्या तरुणाईचं लक्ष या ठिकाणी ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की आज या प्रकल्पामुळे निश्चितपणे देशाच्या नकाशावर आपला चंद्रपूर जिल्हा आलेला आहे. मगाशी अनुपजी सांगत होते ते ब्रह्मपुरीचे आहेत, याच जिल्ह्यातले आहेत. त्यांना मी सांगितलं मी पण याच जिल्ह्यातला आहे, माझं कुटुंब मूलचं आहे, माझी शेती अजूनही मूलमध्ये आहे. त्याच्यामुळे मी पण याच जिल्ह्याचा असल्यामुळे आपल्या दोघांवरही जबाबदारी आहे की या जिल्ह्याचं भलं झालं पाहिजे, उत्तम प्रकारे या जिल्ह्यामध्ये काम झालं पाहिजे. आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपला जो पूर्व विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये मायनिंगवर आधारित खूप मोठ्या प्रमाणात उद्योग येणार आहेत. आणि त्या माध्यमातून इथलं जे काही पूर्ण अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे. आपल्याला माहिती आहे की आज महाराष्ट्र वेगाने पुढे जातोय. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता इतकी मोठी झालेली आहे की जगाच्या पाठीवर महाराष्ट्र जर वेगळा देश असता तर जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपला महाराष्ट्र राहिला असता. अनेक देशांना महाराष्ट्राने आता मागे टाकलाय आणि पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र UAE आणि सिंगापूरला देखील अर्थव्यवस्थेत मागे टाकेल इतका आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार आपण करतो. हा जर विस्तार आपल्याला करायचा असेल तर निश्चितपणे महत्वाचं काही असेल तर उद्योग हे सगळ्यात महत्वाचे आहेत. उद्योग आल्यामुळे एक इकोसिस्टीम तयार होते, रोजगाराची निर्मिती होते, त्यातनं सेवा क्षेत्राला देखील फायदा होतो, त्यातनं अधिक आपल्याला उद्योग मिळतात, पर्यटन क्षेत्राला फायदा होतो. त्यामुळे उद्योगाचा इफेक्ट हा शेतीपासनं तर पर्यटनापर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्याचा एक परिणाम, सकारात्मक परिणाम होत असतो. आणि म्हणून जास्तीत जास्त उद्योग आणण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी आपण करतोय. मला सांगताना आनंद वाटतो, नुकतंच मी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाचे निर्णय आपण घेतले. लाडकी बहीण सारखी आपली योजना
ही सुरूच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. त्याच्याकरता पूर्ण निधी आपण दिला आणि त्याचसोबत आमचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना देखील 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय हा आपण या आपल्या अर्थसंकल्पात घेतला. आणि एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांसोबत आमचे जे शेतमजूर आहेत यांनाही आता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी आपली अपघात विमा योजना आहे त्या योजनेमध्ये आणलं. म्हणजे आमच्या एखाद्या शेतमजुराचा दुर्दैवाने कधी साप चावून कधी एखाद्या वेगळ्या गोष्टीने ऍक्सिडेंटने मृत्यू झाला तर त्यांच्याही कुटुंबाला 2 लाखापर्यंत मदत आज राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि म्हणून शेती असो, उद्योग असो किंवा सेवा क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून तिथल्या रोजगार निर्मितीला चालना देऊन आपल्या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि निश्चितपणे या प्रयत्नांमध्ये एक मोलाचा वाटा हा आज या दोन्ही उद्योगांनी येणार है. मैं किशन जी आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. किशन जी आप तो हमारे पड़ोसी है और आप महाराष्ट्र को तो बहुत अच्छे से जानते हैं. आप 20-25 सालों से महाराष्ट्र में आते हैं. आपका भी हमेशा प्यार महाराष्ट्र पे रहा है. इसी प्रकार से आपका प्यार और आशीर्वाद महाराष्ट्र के साथ हमेशा बना रहे और मोदी जी के नेतृत्व में एक नए भारत का सपना जो हम लोग मिलकर देख रहे हैं उस सपने में आपके मदद से महाराष्ट्र हमेशा अगुवाई करेगा ऐसा विश्वास मैं आपको देता हूं. आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केल्याबद्दल मी ग्रेटाचं आणि न्यू एरा क्लिनटेक दोघांचेही मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.